क्लासमेट आहे मग. बरं बरं. हा. साहेब आले. बरं बरं. ट्रेन सरळ ठेवा म्हणून लाईव्ह चालू केलं. ठीक आहे. ओके. हो 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 हो. थोडं लक्ष ठेवा. तिकडला माहोल दाखवा जरा. आपल्याला महत्वाचं या इंजन बॅटरी तुमच्या घ्यायला आहे काय काढलेली नाही? काढलीच नाही नाही काय? पहिलीच आहे नाही? पहिलीच आहे. काढली ना. मला लावायला सांगा. ते रामायण आपलं बसून हां हां. मला लावायला सांगा.
मोटरसायकल घालू पडलेला पण एवढी म्हणजे काय जेव्हा नाही म्हटलं घालू पडे सायकल साईनाथ दुसरं कोणीच नाही म्हणजे माधव पाटलाची खर्च आहे त्यामुळे आपलं काय त्याची याच्यात नाही किती जण आली म्हणते माधव पाटील जाऊ द्या गेला हो जेवायचं काम आहे का तुमचं दिसायला हो आम्ही दिसली खजिरी करू काय कामाचे हो तुम्ही नाही दिसलेले कामाचे होय म्हणून ना कामाचे आहे तुम्ही दिसलेले हां भाऊ बॅटरी मागून घ्या बरे किती वेळ आहे चालते जाते आली तर पुलावर आलो हॅलो अंदर बसून घ्या बसून घ्या तुमचं वाहन तुमची मित्रमंडळी हा व्हिडिओ चेक आता नाही कोणाला बोललो नाही काही विषय नाही दुसऱ्या कार्यक्रम पण गेला आपल्या टेबल पाहिजे टेबल एक्स्ट्रा माणूस आपल्या तर पाठवा ना एक्स्ट्रा असेल तर माणूस पाठवा ना
नाही दिसणार नाही ते. तेवढ्या लांबचं काहीच नाही. एक मिनिट सर. लोकनेते स्वर्गीय आनंदरावजी देवसरकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ रुग्णवाहिकेचं लोकार्पण सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय. आदरणीय साहेबांचं मुख्य मंचावरती आगमन होत आहे. आपण सर्वांनी जोरदार पुन्हा एकदा टाळ्या वाजवून साहेबांचं स्वागत करूया. या ठिकाणी साहेबांचं औक्षण करून चेहरे करत आहेत. महाराष्ट्राचे लोकनेते, राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, आज या ठिकाणी जिल्हा परिषद मिळून गटातील 12,45 लाख रुपयाच्या विविध विकास कामांचं भूमिपूजन आणि लोकनेते स्वर्गीय आनंदरावजी देवसरकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ पुण्यात रुग्णवाहिकेचे लोकार्पण आदरणीय साहेबांच्या उपस्थितीत या ठिकाणी संपन्न होणार आहे. सर्व मान्यवरांचं मुख्य मंचावरती या ठिकाणी आगमन झालेलं आहे. लगेच आपण कार्यक्रमाला या ठिकाणी प्रारंभ करतोय. सर्वप्रथम या ठिकाणी दीपक प्रज्वलन या कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे. पारडी क्षेत्रामध्ये संत नामदेवाने म्हटले की नाचून कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावून होती. अपेक्षित वंचित सूचित माणसाच्या जीवनात अंतर दूर व्हावा, त्यांचं जीवन स्वतः समृद्धीने उजळावं ही भूमिका नेहमीच आपण प्रज्वलनाच्या पाठीमागे ठेवत असतो. आजच्या या सोहळ्याचं उद्घाटन दीपप्रज्वलन करून महाराष्ट्राचे लोकनेते, राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री, काँग्रेसचे ज्येष्ठ आणि सन्माननीय नेते आदरणीय चव्हाण साहेब
माननीय डॉक्टर प्रसाद बिरसा साहेब, स्वराज्य मोदीजी, काँग्रेस समितीचे प्रदेश उपाध्यक्ष आमदार अमरनाथजी राजूरकर साहेब, वैद्य सर्व सन्माननीय पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी दीप प्रज्वलन या ठिकाणी संपन्न होत आहे. आपण नेहमीच असं म्हणतो की अंधाराचा नाश करण्यासाठी दिव्याची गरज आहे. त्यानंतर लोकनेते स्वर्गीय आनंदरावजी देवसरकर यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ रुग्णवाहिकेचं लोकार्पण या ठिकाणी होईल. ते सर्वांना माहिती आहे, स्वर्गीय आनंदरावजी देवसरकर हे उमरखेड तालुक्याचे भूमिपुत्र, उच्च शिक्षित, सामाजिक सेवेची, शैक्षणिक सेवेची, राजकीय सेवेची अत्यंत तळमळ ज्यांच्या ध्येयाशी निवड राहिलेली आहे. काँग्रेस पक्षाचा विचार सातत्याने जपण्याचं काम स्वर्गीय आनंदरावजी देवसरकर साहेबांनी आणण्यात केलेले आहे. विविध पदावरती राहून जनसामान्यांची सेवा करणारे स्वर्गीय आनंदरावजी देवसरकर साहेब, ज्यांनी सामाजिक, शैक्षणिक, सहकार चळवळीमध्ये सक्रिय योगदान दिले. राजकीय क्षेत्रात आपल्या कार्याचा दूर हिस्सा उठवला. ते स्वर्गीय लोकनेते आनंदरावजी देवसरकर यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ लोकार्पण या ठिकाणी होत आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे, महाराष्ट्र राज्यातील समस्या कोरोना संकटाने आणि संपूर्ण देश आणि विश्व त्रासदायक आहे. अशा वेळेस रुग्णवाहिकेचे रूपांतर होत असते. हाच विचार करून या कार्यक्रमाचे मुख्य संयोजन स्वर्गीय आनंदरावजी देवसरकर साहेब यांचा सामाजिक, राजकीय, शैक्षणिक विचार आणि वारसा दोन यवतमाळ नगरपालिकेचे अनुभव आमदार सर्वोपरी अमोल देवसरकर यांनी ही रुग्णवाहिका लोकांसाठी दिलेली आहे आणि त्याचे लोकार्पण आज या ठिकाणी आदरणीय आमदार सर्वोपरी साहेब यांच्या साहेब अशा स्वर्गीय लोकनेते आनंदरावजी देवसरकर जे माझे आमदार राहिलेले आहेत, अखिल पूर्वी समाज संस्थेचे अध्यक्ष राहिलेले आहेत, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे ते सन्माननीय संचालक राहिलेले आहेत, कारखान्याचे अध्यक्ष राहिलेले आहेत. अशा विविध कामावरती आपल्या कार्याचा हिस्सा उतरवणाऱ्या स्वर्गीय आनंदरावजी देवसरकर यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ या रुग्णवाहिकेचं लोकार्पण या ठिकाणी झालेलं आहे. यानंतर नियोजित कार्यक्रमाला प्रारंभ करण्याच्या पूर्वी या कार्यक्रमाच्या अध्यक्षाची घोषणा उमरखेड तालुका काँग्रेस समितीचे अध्यक्ष माननीय दत्तरावजी पाटील शिंदे होते. तत्पूर्वी आपण या ठिकाणी विविध विकास कामाच्या भूमिपूजनाचा लोगोत्सव या ठिकाणी आदरणीय आमदार अशोकरावजी चव्हाण साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी पीठ कापून भूमिपूजन संपन्न होईल. आज जिल्हा परिषद 12,45 लाख रुपयाच्या विविध विकास कामाचं शानदार भूमिपूजन महाराष्ट्राचे लोकनेते, राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री, महाराष्ट्राचे लाडके नेते, तुमचं लाडकं नेतृत्व आदरणीय अशोकरावजी चव्हाण शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होत आहे. विविध विकास कामाचं शानदार भूमिपूजन या ठिकाणी आमदार अशोकरावजी चव्हाण साहेब यांच्या शुभ हस्ते संपन्न झालं. आपण जोरदार टाळ्या वाजवू. एखाद्या जिल्हा परिषदेच्या गटामध्ये 12,45 लक्ष एवढ्या मोठ्या निधीच्या कामाचं भूमिपूजन आदरणीय साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी झालेलं आहे.
राज्यात कुठे म्हणून त्यांना विनंती करतो. यानंतर प्रेमराज वानखडे विधानसभा समन्वय तालुका अध्यक्ष सूचना आणली त्याला पूर्ण होणार आहे. यानंतर आपण नियोजित स्वागत समारंभाला या ठिकाणी सुरुवात करणार आहोत. आज या ठिकाणी जिल्हा परिषद विरुळ गटातील 12,45,00,000 रुपयांच्या विविध विकास कामांचं भूमिपूजन आणि स्वर्गीय लोकनेते आनंदरावजी देवसरकर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय. ज्यांच्या शुभास्त्या सोहळा संपन्न होतोय ते महाराष्ट्राचे लोकनेते, राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री, नांदेड जिल्ह्याचे लाडके पालकमंत्री आणि महाराष्ट्राचे काँग्रेसचे लाडके नेते नामदार अशोकरावजी चव्हाण साहेबांचं सहृदय स्वागत, सत्कार आणि सन्मान करण्यासाठी या कार्यक्रमाचे मुख्य संयोजक, यवतमाळ जिल्हा परिषदेचे अर्थ व बांधकाम सभापती तथा यवतमाळ जिल्हा अखिल कुलकर्णी समाज संस्थेचे अध्यक्ष रामभाऊ देवसरकर आणि डॉक्टर भरत देवसरकर या दोन बंधूंना विनंती करतोय. शाल, पुष्पगुच्छ आणि भरभराटीचं प्रतीक असणारी गजस्मृती सन्मान चिन्ह या ठिकाणी देऊन नामदार अशोकरावजी चव्हाण साहेबांचं या ठिकाणी सहृदय स्वागत, सन्मान या ठिकाणी होतोय. शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह आपल्या सर्वांचे लाडके नेते, महाराष्ट्राचे लोकनेते या ठिकाणी अतिशय सुंदर, आकर्षक अशा प्रकारचं हे स्मृतिचिन्ह या ठिकाणी रामभाऊ देवसरकर आणि डॉक्टर भरत देवसरकर यांच्या वतीने या ठिकाणी साहेबांना दिलेलं आहे. यानंतर या सोहळ्याचे अध्यक्ष, यवतमाळ जिल्हा काँग्रेस समितीचे अध्यक्ष डॉक्टर वजाहत मिर्झा साहेब यांचा सन्मान करण्यासाठी मी निमंत्रित करतोय. उमरखेड तालुका काँग्रेस समितीचे अध्यक्ष दत्तरावजी पाटील शिंदे लोकरेकर आणि शिवाजीरावजी देशमुख महागाव. आवाज कमी करा. सोहळ्याचे अध्यक्ष, यवतमाळ जिल्हा काँग्रेस समितीचे अध्यक्ष डॉक्टर वजाहत मिर्झाबाई यांचा सन्मान होतोय. या कार्यक्रमासाठी उपस्थित माजी खासदार माननीय सुभाषरावजी वानखडे साहेब यांचा सन्मान करण्यासाठी मी माननीय नंदुरसेठ अग्रवाल यांना विनंती करतोय. सुभाषरावजी वानखडे साहेब माजी खासदार यांचा सन्मान नंदुरसेठ अग्रवाल या ठिकाणी करत आहेत. यानंतर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष तथा विधान परिषदेचे प्रतोद माननीय अमरभाऊ राजूरकर साहेब यांचा सन्मान करण्यासाठी मी निमंत्रित करतोय. बाळासाहेब चंद्रे, सभापती बाजार समिती उमरखेड आणि अरिफ सुरैया महागाव. प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष, विधान परिषद प्रतोद आणि कुशल संघटक अमरभाऊ राजूरकर साहेब यांचा सन्मान केला होतोय. यानंतर माजी आमदार विजयरावजी प्रेसे साहेब यांचा सन्मान करण्यासाठी मी आनंदरावजी कदम, अध्यक्ष आपला जी प्रेस उमरखेड प्रेमराव वानखेडे त्यांच्या समेत असतील. माननीय माजी आमदार
पाटखडे हे त्यांचा सन्मान करतील. यानंतर प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस माननीय तातूभाऊ देशमुख यांचा सन्मान करण्यासाठी शैलेश कोपरकर आणि शेख तालीम सर यांना विनंती आहे की आपण तातूभाऊ देशमुख सरचिटणीस प्रदेश काँग्रेस कमिटी यांचा सन्मान करा. त्याचबरोबर रामरावजी गायकवाड अध्यक्ष तालुका अनुसूचित जाती सेल हे त्यांचा सन्मान करण्यासाठी येतील. या ठिकाणी रामरावजी गायकवाड, शैलेश कोपरकर आणि शेख तालीम हे तातूभाऊंचा सन्मान करत आहेत. यानंतर कार्यक्रमासाठी मंचावरती विराजमान माननीय रमेशजी चव्हाण साहेब माजी जिल्हा परिषद अध्यक्ष यांचा सन्मान करण्यासाठी वीरेंद्र टंकारे अध्यक्ष शहर सेवादल काँग्रेस, रामराव पाटील बारा आणि भगवानजी गुप्ते यांना विनंती. माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रमेशजी चव्हाण साहेबांचा सन्मान, वीरेंद्र टंकारे, रामराव पाटील बारा आणि भगवान गुप्ते. त्यानंतर महिला काँग्रेस कमिटीच्या जिल्हाध्यक्षा श्रीमती वनमलाताई राठोड यांचा सन्मान तालुका काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा रक्षाताई माने करतील. यानंतर सर्व मान्यवरांचं शब्द सुमनाने अंतःकरणापासून स्वागत करून या कार्यक्रमाचं प्रास्ताविक या कार्यक्रमाच्या आयोजनाच्या पाठीमागचे भूमिका करण्यासाठी या भागातील तरुण युवा नेतृत्व रामभाऊ देवसरकर यांना विनंती करतोय की आपण कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं. आजच्या या लोकार्पण व भूमिपूजन कार्यक्रमासाठी विडोळ जिल्हा परिषद आणि उमरखेड महागाव तालुक्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले माझे सर्व वयाला मानाला मोठे असणारे वडीलधारी मंडळी, खूप जास्त प्रेम करून आपल्या मतदारसंघामध्ये निधी टाकण्याचं काम केलं ते आदरणीय वदाजी विरदा साहेब, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष आदरणीय आमदार अरुणाजी राजूरकर साहेब, माजी खासदार आदरणीय सुभाषरावजी वानखेडे साहेब, उमरखेड महागाव विधानसभेचे माजी आमदार आदरणीय विजयरावजी खडसे साहेब, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस माझे ज्येष्ठ बंधू तातूभाऊ देशमुख, महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्ष वनमलाताई राठोड, आदिवासी समाजाचं तरुणांचं युवकांचं नेतृत्व आदरणीय जितेंद्र शिवाजी भाऊ शिवाजीराव मोघे साहेब, उपस्थित व्यासपीठावरील सर्व त्यांच्या मार्गदर्शनामध्ये मी मागच्या 4.5 वर्षामध्ये या उमरखेड महागाव प्रत्येक घरापर्यंत पोहोचलो. ते तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आदरणीय दत्तरावजी शिंदे, शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नंदकिशोरजी अग्रवाल साहेबांच्या आदेशावरून कार्यक्रम थोडासा आटोपता होत असल्यामुळं व्यासपीठावर उपस्थित असलेली सर्व सन्माननीय मंडळी आणि तरुण मित्रांनो, साहेब कार्यक्रमाची पत्रिका काढली नाही. 200-300 लोकांना निमंत्रण दिलं होतं, पण या उमरखेड आणि महागाव तालुक्यामध्ये लोक आपल्यावर इतकं प्रेम करतात की 300 लोकांना निमंत्रण दिल्यानंतर किती लोक हजर झाली ते आपल्या समोर आहे.
कुठेतरी या भागाचा विकास करण्याची क्षमता आपल्यामध्ये आहे असं सामान्य लोकांना वाटतं. म्हणून ही लोक आपल्या समोर निवेदन घेऊन ही लोक आपल्यासमोर आपल्या मागण्या घेऊन आली, आपल्या नेत्याला ऐकण्यासाठी आणि आपल्या नेत्याला बघण्यासाठी. 5 वर्ष आधी जेव्हा मी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीला उभं राहिलो त्यावेळेस मी स्वतःशी आणि माझ्या मतदार बंधू-भगिनींशी एक प्रामाणिक शपथ घेतली की माझ्या आयुष्यातील हे 5 वर्ष नसणार आहे. माझं आयुष्य जे 5 वर्ष राहील आणि त्याप्रमाणे प्रामाणिकपणे तुमची सेवा करण्याचा प्रयत्न करेल, या मतदारसंघाचा विकास करण्याचा प्रयत्न करेल. आणि आज 4.5 वर्षानंतर जेव्हा मी मागे पाहतो तेव्हा एका गोष्टीचं समाधान आहे साहेब की कुठल्याही गावामध्ये गेलं तर कमीत कमी 70 लाख रुपयाचा निधी हा प्रत्येक माझ्या मतदारसंघाच्या 16 गावांमध्ये आणि जिल्हा परिषदेचे सभापतीपद जे मिळालं ते या दोन्ही तालुक्यातील ज्येष्ठ नेते मंडळींच्या प्रयत्नामुळे, जिल्ह्यातील माझ्या आदरणीय नेते मंडळीमुळे आणि आपण जो विश्वास चव्हाण साहेब माझ्यावर दाखवला कदाचित त्यामुळे मला हे पद मिळालं. त्या बाबतीत तत्व मी थोडासा नशीबवान ठरलो. पहिल्या निवडणुकीमध्ये स्टँडिंग डीपीडीसी गटनेता आणि सभापतीपद मिळणं हे नशिबाचाच भाग म्हणावा लागतो आणि कदाचित त्यामुळेच मला पहिल्या निवडणुकीमध्ये एवढी सारी पदं मिळत गेली. साहेब माझ्या या मिडूळ जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये नाही तर उमरखेड महागावामध्ये मागच्या 1.5 वर्षामध्ये जवळजवळ 30 ते 35 कोटीची कामं किती हेडखाली आपण आणू शकलो. यासाठी मी महाविकास आघाडीच्या सर्व नेते मंडळींना, विशेष करून जिल्हा परिषदमध्ये माझ्यासोबत काम करत असलेल्या शिवसेनेचे अध्यक्ष असतील, शिक्षण सभापती असतील, उपाध्यक्ष राष्ट्रवादीचे असतील, माझे महिला बाल कल्याणचे सभापती असतील किंवा समाज कल्याणचे शिवसेनेचे सभापती असतील, या सर्वांनी मला प्रामाणिक साथ दिली आणि म्हणून मी या 2 तालुक्यामध्ये जास्तीत जास्त निधी आणू शकलो. मागच्या 6 महिन्यामध्ये साहेब बदारजी मिर्झा माझ्यावर थोडेसे नाराज झाले, कारण 6 महिन्यामध्ये त्यांना मी इतका पाठपुरावा केला, त्यांचं मी इतकं डोकं खाल्लं. ते म्हणायचे राम उमरखेड तालुक्याचा आमदार नाही आहे, विधान परिषदेचा आमदार आहे, मला सगळ्या जिल्ह्याकडे लक्ष द्यावं लागते. आणि साहेब तीच खंत मी तुमच्यासमोर सुद्धा मांडून दाखवतोय की आमच्या या मतदारसंघाची शोकांतिका अशी आहे की लोकसभेला आम्ही हिंगोलीमध्ये आहोत, जिल्हा आमचा 100-125 किलोमीटरवर आहे. कुठली अडचण मांडायची झाली आम्हाला आजही जवळ दवाखाना असो किंवा राजकीय किंवा शासकीय कामाची अडचण जर आली तर तुमचं निवासस्थान आणि नांदेडचे दवाखाने आम्हाला नेहमीच जवळ वाटलेले आहे. आणि म्हणून तुमच्या प्रेमाप्रती आज उमरखेड महागाव तालुक्यातले लोक आजपर्यंत आले. साहेब पक्षाची परिस्थिती सांगायची झाली की इथलं सरकार क्षेत्र एक अशी काँग्रेसच्या कार्यकर्त्याच्या भरोश्यावर आपल्या ताब्यामध्ये आहे. ज्या कॉपरेटिव्ह जिनिंग फॅक्टरीमध्ये आजपर्यंत मागच्या 15 वर्षापासून म्हणजे साहेब आपली सत्ता येण्याच्या आधी मागच्या 15 वर्षामध्ये कापसाची एक गठाण सुद्धा निघाली होती, ती फुल्ली ऑटोमॅटिक झाली आणि सहकार क्षेत्राला उमरखेड तालुक्यामध्ये जी भरघर लागली होती त्याच सहकारी तत्वावर चालणाऱ्या जिनिंग फॅक्टरीने 7 एकरची जागा स्वतःच्या भरोश्यावर विकत घेतली. हे काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्याचं बोधक आहे, त्याच्या मेहनतीचं बोधक आहे. मार्केट कमिटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना डायरेक्ट खुला बाजार ओपन करून दिला गेला, जेणेकरून शेतकरी आपला भाजीपाला आज डायरेक्ट मार्केटमध्ये आणून विकू शकतात. मार्केट कमिटीवर सुद्धा सगळे पक्ष एका बाजूला असताना आज काँग्रेस पक्षाची एखादी सत्ता आहे. जिनिंगमध्ये आपल्यासोबत राष्ट्रवादी युतीमध्ये होते, पण त्यावेळेस जास्तीत जास्त आपल्या सीटा आल्यामुळे आज आपला तिथे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष आहे. मी राष्ट्रवादीचे विशेष करून आभार मानेन की माझ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या वेळेस त्यांनी मला बिनशर्त पाठिंबा दिला होता. त्यामुळे आज साहेबांच्या उपस्थितीमध्ये मी त्यांचे जाहीर आभार मानतो आणि तत्कालीन पालकमंत्री आदरणीय संजय राठोड यांनी सुद्धा या निधी घेतल्यामध्ये खूप सहयोग केला. त्यांचे सुद्धा मी आज महाविकास आघाडीचे नेते म्हणून आभार व्यक्त करतो. आज वकील साहेबांच्या स्मृती प्रित्यार्थ ॲम्ब्युलन्सचं लोकार्पण साहेबांच्या हस्ते करण्यात आलं. साहेब इलेक्शनचा जिल्हा परिषदेला पहिल्यांदा इलेक्शनला उभं राहिलो. मी वकील साहेबांकडे गेलो. वकील साहेबांना म्हटलं किंवा ते ऑडिओ मेसेज रेकॉर्ड करून द्या, मी माझ्या मतदारसंघामध्ये अमोल भाऊ पाठवतो किंवा अमोल उमेदवार
समोर त्याचं चिन्ह आहे, काँग्रेसचा पंजा आहे, त्याला मतदान करा. साहेब वकील साहेबांना अतिशय स्पष्ट शब्दात सांगितलं मी एका जिल्हा परिषदेचं नेतृत्व करतोय, मी विधानसभेचं नेतृत्व करतो, केलं तर 9.5-10 सीटासाठी करेल, एका सीटसाठी करत नाही. त्यावेळेस कुठेही जर समोरच्या विरोधकांचे सगळा पूर्ण परिवार मतदान प्रचाराला आलेला आहे. त्यावेळेस आई म्हटली मी फक्त विधानसभेच्या प्रचाराला येते, जिल्हा परिषदेच्या प्रचाराला येत नाही. साहेब सांगायचं तात्पर्य एवढंच होतं की वकील साहेबांनी कदाचित येणारी परिस्थिती कदाचित त्यांच्या डोळ्यासमोर असेल. आज खरं याच गोष्टीची आहे की एवढं काम करून पाठीवर हात ठेवणारा वकील साहेबांचा हात नाही आहे. पण या परिस्थितीमध्ये कमी उभं राहू शकण्याची ताकद जर मला कोणी दिली असेल तर ती त्यांच्या संस्काराने त्यांनी केलेल्या संघर्षाने दिली. या मातीतल्या प्रत्येक माणसासाठी त्यांनी जो संघर्ष केला त्याच्यामधून ती मला प्रेरणा मिळाली. म्हणून आज तुमच्या सर्वांसमोर मी एवढा ताटवाणीने उभा राहू शकतो. साहेब आपण जास्त वेळ घेत नाही, पण आपण इथं आला काही मागण्या माझ्यापर्यंत काही लोकांनी पोहोचवल्या, त्या या वास्तविकाच्या निमित्तानं मी आपल्याकडे मांडतो. साहेब एक प्रमुख मागणी आहे आपल्या शेतकरी बांधवांची. परभणी जिल्ह्यामध्ये पंजाबराव ढग पाटील म्हणून आहे, कदाचित आपण त्यांच्याबद्दल ऐकलं असेल. साहेब आपण 14 तारखेला जेव्हा मला तारीख दिली तेव्हा मला दुसरा फोन ज्या व्यक्तीला होता त्याला मी विचारलं ढग पाटलानं 16 तारखेला पाऊस सांगितला का एवढं सांगितलं. ढग पाटलानं 16 पासून 20 पर्यंत पाऊस सांगितला नव्हता आणि तेव्हा मी निर्णय घेतला या कार्यक्रमाला पुढे जायचा. तर मला वाटते ज्याच्या भरोश्यावर आज शेतकरी पेरणी करतात, आज शेतकरी फवारणी करतात, त्याच्या भरोश्यावर आपल्या मराठवाड्याच्या आणि या उमरखेड तालुक्याच्या शेतकऱ्यांचा आर्थिक व्यवहार चालू आहे शेतीचा. अशा पंजाबराव ढगला आपण जर कुठं शासकीय पदावर घेऊ शकलो आपल्या माध्यमातून अचूक पद्धतीने हवामानाचा अंदाज मिळेल, जेणेकरून त्याच्या प्रगतीमध्ये अजून जास्त भरभराट होईल. साहेब या संपूर्ण उमरखेड तालुक्यामधून जो कॅनल जातो योगायोगानं त्याचं मुख्य ऑफिस हे नांदेडला आहे. सोडून द्या थोडंसं हे घ्या त्याचं सोबत त्यामुळे पाणी अजून तेलपर्यंत पोहोचत नाही. ते म्हणतात धरण पूर्ण भरलं तरी कॅनलनं पाणी सोडलं तरी आज ज्या लोकांच्या शेती याच्यामध्ये गेल्या त्यांचं सिंचन होऊ शकत नाही. म्हणून त्या परिस्थितीमध्ये जर आपण कॅनलच्या लाईन संदर्भात तशा पद्धतीने आपण नांदेडचा आढावा घेतला, जर उमरखेडचा सुद्धा आढावा घेतला तर खूप जास्त चांगलं होईल. त्याचं कारण एक आहे. 8 दिवसाआधी आपण आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि दूरध्वनीवर जो नांदेड जिल्हा अधिकाऱ्यांना आदेश दिला होता की जेवढं अतिवृष्टीमुळे नुकसान झालं त्या सर्वांना विमा देण्याची जबाबदारी आपण उचलली आणि तात्काळ पंचनामे करायला सांगितले. ही मंडळी सगळी अपेक्षा आहे शेतकरी मंडळी की कुठेतरी आमच्या पिकाचा विमाचा पंचनामा होऊन आम्हाला विमा यावेळेस तरी मिळतो की नाही. कारण नांदेड जिल्ह्यामध्ये विमा 2-2 पटीने 4-4 पटीने मिळतो साहेब. उमरखेड महागाव तालुक्यामध्ये विमा त्या पद्धतीनं मिळत नाही. त्यामुळे आपण कुठेतरी त्याच्याकडे लक्ष घालणं अतिशय आवश्यक आहे. साहेब आता हे मतदारसंघाचा जरी विषय झाला तरी जिल्हा परिषदेचा अर्थ आणि बांधकाम सभापती या नात्यानं माझ्या काही मागण्या आपल्याकडे आहेत. यवतमाळ जिल्ह्यामध्ये 5000 किलोमीटरचे रस्ते आहेत. त्यापैकी जवळजवळ अतिवृष्टीमुळे 300 रस्त्यांचं दुरुस्ती आणि जवळजवळ 40 ते 50 फुलं त्यामध्ये वाहून गेले. तर माझी आम्हाला विनंती राहील की सार्वजनिक बांधकाम या अंतर्गत जर या रस्त्यासाठी आपण देऊ शकतो तर खूप जास्त मदत होईल. साहेब शेतकऱ्याच्या सर्वात महत्वाचा आणि जिव्हाळ्याचा एक विषय आहे तो म्हणजे पांढर रस्ते. पालकमंत्री पांढर रस्ते डीपीडीसी मधून मंजूर होतात, त्याला 1,10,000 रुपये आहेत. पण MRCS मध्ये बऱ्याच ठिकाणी कामं करायला अडचणी येतात. आपल्या स्तरावरून जर आपण पांढर रस्त्याचं नियोजन करू शकलो तर जवळजवळ 650 पांढर उमरखेड तालुक्यामध्ये आहे. त्यापैकी 350 पांढराच्या प्रशासकीय मान्यतेपर्यंत येऊन थांबलेला आहे. जर आपण पुढाकार घेतला तर नक्कीच पायलट प्रोजेक्ट म्हणून जर उमरखेड तालुक्यामध्ये पांढर रस्त्याचे पैसे येऊ शकेल तर इथल्या शेतकऱ्यांना एक मोठा दिलासा मिळेल. शेवटी या सर्व आलेल्या मतदार बंधू भगिनीच्या साक्षीनं एवढंच म्हणतो साहेब की मागच्या 4.5-5 वर्षामध्ये मी प्रामाणिक प्रयत्न करून काँग्रेस
ठिकाणी जे जे शक्य आहे ते पूर्णपणे करण्याचा प्रयत्न केला. काही ठिकाणी यश आलं, काही ठिकाणी अपयश आलं, पण तुमच्याकडून ही गोष्ट मी अतिशय प्रामाणिकपणे शिकलो की महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद असताना सुद्धा ज्या माणसाच्या चेहऱ्यावरचं समाधान जात नव्हतं किंवा ज्या माणसाला गर्व कधी आला नाही आणि लोकसभेचं निवडणूक पडल्यानंतर सुद्धा जो माणूस कधी खचला नाही, ते आदरणीय अशोकराव चव्हाण जर आपले नेते असतील तर परिस्थितीला समोर जाताना घाबरण्याचं कारण नाही. उन्हाळा पावसाळा हा चालूच राहतो, त्याच्यामुळे समोर जात असताना आपण जी कामं चांगल्या पद्धतीने केली त्या कामाचं स्मरण लोक नेहमीच ठेवतात. आज नाही उद्या लक्षात येईल, उद्या नाही परवा लक्षात येईल, पण कोणी चांगलं म्हणेल म्हणून आपण काम करण्यापेक्षा आपण आपलं काम करत राहणं खूप जास्त गरजेचं आहे. साहेब, आपल्या इथं सहस्त्रकूप म्हणून एक खूप निसर्गरम्य स्थान आहे. आदरणीय मदत विभागाच्या मदतीनं तिथं जवळजवळ 70 लाख रुपयाचा निधी डीपीडीसी मधून डीपीडीसीची मीटिंग झाल्यावर तिथं मंजूर होण्यासाठी आहे. त्यांनी ते पत्र दिलं म्हणून कदाचित ते माझ्यावर नाराज राहतात, मी सारखे पैसे मागत राहतो. या मतदारसंघाच्या, या तालुक्याच्या, या दोन्ही तालुक्याच्या विकासासाठी आदरणीय मुख्यमंत्र्यांच्या दालनामध्ये मीटिंग सुद्धा झाली होती. साहेब, या बंदी भागातील 21 गावांच्या रस्त्यासाठी आपण थोडंसं जर आम्हाला वंचित लोकांकडे लक्ष घातलं, काँग्रेस पक्ष इथं अजून जास्त बळकट होईल. येणाऱ्या नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा आपल्याला विजयी सभेमध्ये बोलवण्याचा आमचा संकल्प आहे. माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याच्या विनंतीला मान देऊन आपण इथपर्यंत आला, आपला अमूल्य वेळ दिला, या लोकार्पण सोहळ्यासाठी आपली उपस्थिती आम्हाला लाभली, त्याबद्दल मी आपले मनापासून आभार व्यक्त करून माझे इथं 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. या ठिकाणी रामभाऊ विसरकर यांनी प्रास्ताविकातून मागील 5 वर्षात केलेल्या कामाचा प्रामाणिक विचार असं सांगितला. यानंतर मनोगत व्यक्त करण्यासाठी प्रदेश काँग्रेस कमिटीचे नूतन सरचिटणीस तातूभाऊ देशमुख यांना विनंती करतोय की आपण मनोगत व्यक्त करावे. आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक राज्याचे माजी मुख्यमंत्री, राज्याचे माजी प्रदेशाध्यक्ष, बांधकाम मंत्री आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेब, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार आदरणीय वजारजी मिर्झा साहेब, हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार आदरणीय सुभाषरावजी वानखेडे साहेब, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष आमदार आदरणीय अमरजी राजूरकर साहेब, उमरखेड नागाव विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आदरणीय विजयरावजी खडसे साहेब, आमचे दुसरे सहकारी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव जावेद अन्सारीजी, महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा वनमालाताई राठोड, जितेंद्रजी मोघे, उमरखेड तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष दत्तरावजी शिंदे, महागाव तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष शिवाजीराव देशमुख, आमचे नेते, माजी नेते आदरणीय नंदकिशोरजी अग्रवाल, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष रमेशरावजी चव्हाण, मंचावर उपस्थित सर्व मान्यवर, उपस्थित बंधू आणि भगिनी, आज या ठिकाणी स्वर्गीय अनंतरावजी देवसरकर साहेब यांच्या स्मृतीप्रित्यर्थ अँब्युलन्सचा लोकार्पण सोहळा तर रामभाऊ देवसरकर यांच्या मतदारसंघामध्ये 12,45,00,000 रुपयाच्या कामाचं भूमिपूजन व लोकार्पण सोहळ्याच्या निमित्तानं आपण या ठिकाणी सगळे जमलेले आहोत.
ती काळाची पावलं ओळखून रामभाऊ देवसरकरांनी या ठिकाणी आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी कुणबी समाजाच्या वतीनं ॲडव्होकेट आनंदरावजी देवसरकर साहेब यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ ॲम्ब्युलन्सचा लोकार्पण सोहळा केला. मला मनापासूनची खात्री आहे की कोविडच्या काळामध्ये, कोरोनाच्या काळामध्ये आम्हाला एखादा पेशंट द्यायचा असेल तर त्या ठिकाणी कुठली ॲम्ब्युलन्स किंवा कुठल्या गाड्या मिळत नव्हत्या आणि ही गोष्ट रामभाऊ आणि त्यांच्या सर्व सहकार्यांनी घेतली आणि या ठिकाणी ॲम्ब्युलन्स सारखा लोकार्पण सोहळा या ठिकाणी त्यांनी केला. त्याबद्दल त्यांचं मी या ठिकाणी मनापासून स्वागत करतो. रामभाऊ, तुम्ही बोलताना बोलले की जिल्हा परिषदेला आईही प्रचाराला आली नाही, वडिलांही प्रचाराला आली नाही, परंतु वकील साहेबांच्या एका शिस्तीमध्ये वागणारे माणसं, त्यांचं बाळ म्हणून तुम्हाला प्रचंड ताकदीचं मिळालं होतं आणि वकील साहेबांना माहीत होतं की रामभाऊ किती ताकदीनं या ठिकाणी निवडूनही येऊ शकते आणि विकासही करू शकते आणि म्हणून त्यांना माहीत असल्यामुळं ते एवढे विकास होते. रामभाऊने दुसऱ्यांना बोलताना सांगितलं की जिल्हा परिषदेमध्ये पहिल्यांदा केल्याच्या नंतर विश्वासार्ह नेता मिळाला, जिल्हा परिषदेचं सभापती पण मिळालं. निश्चितपणाने रामभाऊ या गोष्टीसाठी सुद्धा भाग्य असावं लागते आणि मला मनापासूनचा आनंद आहे की हे सगळं मिळालं असल्याच्या नंतर माझ्या मतदारसंघामध्ये विकासाचे प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये कामं झाली पाहिजे आणि ती कामं करण्यासाठी सातत्याने तुम्ही धडपड केली आहे. 12 कोटी रुपयाचा निधी मतदारसंघामध्ये घेतून आला. एक लोकप्रतिनिधी कसा असावा याचा आदर्श उदाहरण रामभाऊच्या रूपाने आम्ही या ठिकाणी पाहतो. मी आरधारी बांधकाम सभापती होतो. मी या मतदारसंघामध्ये 50% निधी आणला, पण रामभाऊ देवसरकरांनी माझ्याही पुढे जाऊन 60% निधी आणण्याचं काम या मतदारसंघामध्ये केलं. म्हणून रामभाऊ, मी तुमच्या मनापासून अभिनंदन करतो आणि वडाजीचा प्रेम तुमच्यावर अधिकचा. वडाजी विधान परिषदेचे सदस्य झाल्याच्या नंतर या मतदारसंघामध्ये जवळपास 3-3.5 कोटी रुपयाचा निधी दिला. आम्हाला या गोष्टीची जाणीव आहे. तिकडून आम्हाला नांदेड जवळ असण्याचा फायदा आहे, तिकडून पुसद जवळ असण्याचा फायदा आहे. नांदेडमुळे आणि पुसदमुळे आमची ताकद निश्चितपणाने विकासाच्या कामात असेल, राजकीय गोष्टीमध्ये असेल, या ठिकाणी निश्चितपणाने वाढलेली आहे. वडाजी, रामभाऊवर तेवढं प्रेम आहे तेवढं आता बाकीच्याही सरकारवर प्रेम करण्याची जबाबदारी तुमच्यावर आहे आणि मला खात्री आहे की निश्चितपणाने त्या दृष्टीने सुद्धा तुम्ही काम करताना. मला साहेबांना या ठिकाणी नम्रपणाने सांगायचं आहे की आपल्या मार्गदर्शनाखाली नुकतीच माझी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीसमध्ये नियुक्ती झाली. मला या गोष्टीचा गर्व आणि स्वाभिमान आहे की ज्या देशाने, ज्या पक्षाने देशाला घडविण्याचं काम केलं, ज्या देशामध्ये सुई सुद्धा निर्माण होत नव्हती, त्या देशाला संपन्न आणण्यासाठी काम कुठल्या पक्षाने केलं असेल तर ते काँग्रेस पक्षाने. एवढंच नाही तर ज्या पक्षाचा राज्याचा सरचिटणीस होण्याचा मला मान आम्हाला आपल्या नेतृत्वाखाली मिळाला, त्या पक्षाला बलिदानाचा इतिहास आहे, त्यागाचा इतिहास आहे आणि त्या पक्षाचा सरचिटणीस म्हणून निश्चितपणाने साहेब तुम्हाला विश्वास येतो की या ठिकाणी काँग्रेस पक्षाचा विचार घराघरामध्ये पोहोचविण्यासाठी मी त्या ठिकाणी जीवाचा रान करेन. आणि रामभाऊ, तुम्ही सांगितलं की तालुक्यामध्ये आता तुम्ही असतील, शिवाजीराव असतील, माझी तुम्हाला अडचण होणार नाही. मी राज्याला काम करतो आणि त्या ठिकाणी काँग्रेस पक्ष अधिक ताकदीने करणार आहे त्यासाठी प्रयत्न करतो. तिथल्या हकालतीच्या काळामध्ये सुद्धा साहेब आपल्या तालुक्यामध्ये आले, त्यांचं या ठिकाणी मनापासून स्वागत करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. या ठिकाणी दादूभाऊ देशमुख यांनी आपल्या शब्दात भावना व्यक्त केल्या आणि काँग्रेस पक्षाला त्यागाचा आणि बलिदानाचा इतिहास आणि परंपरा आहे ही या ठिकाणी विषद केलं. यानंतर मी आपले विचार प्रकट करण्यासाठी आमंत्रित करतोय माजी आमदार माननीय विजयरावजी खडसे साहेबांना की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. माजी आमदार विजयराव खडसे साहेब.
बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारासाठी मी नम्र अभिवादन करतो आणि आज या ठिकाणी लोकार्पण आणि भूमिपूजन समारंभाचे उद्घाटन आपल्या महाराष्ट्र राज्याचे लाडके नेते महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा बांधकाम मंत्री आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेब, या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय आमदार वरदाजी मिर्झा साहेब, या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले माजी आमदार माजी खासदार आपले नेते आदरणीय सुभाषरावजी वानखेडे साहेब, या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले आदरणीय आमदार राजूरकर साहेब, या ठिकाणी ज्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं असे जिल्हा परिषद गणाचे आपल्या जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती आदरणीय रामभाऊ देवसरकर, राजूजी देशमुख साहेब, जनरल सेक्रेटरी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी आदरणीय जावेदभाई अन्सारी, त्यांचे नव्याने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे निवड झाली, आदरणीय मोघेजी, सर्व मंचावरील पदाधिकारी आणि अशोकराव चव्हाण साहेबांवर मोठा आस्थेला आपण केलं त्यांना भेटण्यासाठी, त्यांचं दर्शन घेण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित असलेले उमरखेड आणि महागाव तालुक्यातील बंधू आणि भगिनींनो, आज या ठिकाणी अनेक गावाच्या समन्वयानं राहतो जिल्हा परिषदेचे सभापती झाल्याच्या नंतर एक विकासाचा ध्यान ठेवून या ठिकाणी यांनी अनेक विकासाची कामं या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला, ओढून आणण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला. त्याच्यासोबतच आपल्या सर्वांचे नेते स्वर्गीय आनंदरावजी देवसरकर साहेब, ज्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ जी कोरोनाची परिस्थिती या राज्यावर ओढवली, अनेक लोकांना सामोरं जावं लागलं, ही गरज ओळखून आदरणीय वकील साहेबांच्या स्मृतीप्रीत्यर्थ या ठिकाणी या उमरखेड आणि महागाव तालुक्यातील लोकांना आरोग्याची सुविधा मिळावी या दृष्टिकोनातून ॲम्ब्युलन्सचा लोकार्पण सोहळा या ठिकाणी ठेवलेला आहे. आज या ठिकाणी अनेक कामाच्या समन्वयानं खरं तर ही कोरोनाची परिस्थिती अशा पद्धतीचा एवढा कार्यक्रमाचं आयोजन होईल, पण अशोकराव चव्हाण साहेबांचं नाव आपल्या इथं येणार असं समजल्याच्या नंतर नुसतं व्हॉट्सअपवर माहिती टाकली आणि त्या व्हॉट्सअपच्या भरोश्यावर आपल्या आवडत्या नेत्याला पाहण्यासाठी आणि भेटण्यासाठी मोठ्या संख्येने या ठिकाणी ही मंडळी या ठिकाणी उपस्थित झालेली आहे. मी या ठिकाणी अनेक याच्या संबंधानं अनेक विविध योजनेतून या ठिकाणी 12,45,00,000 रुपयाच्या कामाचा आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेबांच्या विविध योजनेअंतर्गत मग दलित वर्ग असेल, कायदा वर्ग असेल, 30-54 असेल, 50-54 असेल, त्याच्यानंतर शाळा दुरुस्ती असेल, अंगणवाडी दुरुस्ती असेल, या माध्यमातून हा निधी खर्च घालून या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी काम झालेलं आहे. या सगळ्या बाबीमध्ये मी आपल्या सर्वांच्या वतीनं रामभाऊला वजाहत मिर्झा साहेबाला आज काँग्रेस पक्षाकडे जर कोण एकमेव आमदार असेल तर फक्त वजाहत मिर्झा हे या ठिकाणी MLCच्या रूपाने आपले आमदार आहेत. बाकी आपला आमदार या जिल्ह्यामध्ये एकही आमदार नाही आणि वजाहत मिर्झा साहेबांनी या ठिकाणी अत्यंत ताकदीनं तिथं आपला आमदार असताना एक मदत करण्याची भूमिका खंबीरपणे रामभाऊच्या पाठीशी, काँग्रेस पक्षाच्या पाठीशी उभं राहून या ठिकाणी काम केलं. त्याबद्दल मी डॉक्टर वजाहत मिर्झा साहेब यांचे सुद्धा या ठिकाणी मनापासून आभार मानतो आणि भविष्यामध्ये सुद्धा या ठिकाणी त्यांचं या पद्धतीनं आपल्यावर लक्ष राहावं अशा आशयाची या ठिकाणी विनंती करतो. साहेब सोबतच मागचा हातगावला कार्यक्रम झाला आणि हातगावच्या कार्यक्रमामध्ये तुम्ही गारखेड वाटेगावच्या पुलाच्या संबंधानं आमच्या अनेक विदर्भाच्या बाबतीमध्ये आमच्या उमरखेड महागावच्या हा मतदारसंघ यांच्यासाठी राखीव असल्यामुळं या ठिकाणी अनेक काही बाबीच्या याच्यामध्ये कामाचा फार मोठा
पवार साहेब आणि विजय खडसे साहेबांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आणि आदरणीय साहेबांचे आभारही या ठिकाणी मानले. यानंतर मी निमंत्रित करतोय माजी खासदार माननीय सुभाष कवशी वानखडे साहेब. माननीय सुभाष कवशी वानखडे साहेब. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री, राज्याचे भावी मुख्यमंत्री सन्माननीय अशोकराव चव्हाण साहेब, या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या जिल्ह्याचे विधान परिषदेचे लाडके आमदार आणि काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष प्रधान नेता, विधान परिषदेचे आमदार आणि काँग्रेस कमिटीचे प्रदेश उपाध्यक्ष माझे मित्र अमरनाथजी राजपूत, या संस्थापकीय आपल्या विभागाचे माजी आमदार विजयराव खडसे, अतुभाऊ देशमुख, वनमालाताई, श्री मोगेजी आणि विविध कामं हे विकास कामं खेचून विरोध जिल्हा परिषदच्या या पूर्ण मतदारसंघामध्ये काम करणारे आपल्या सर्वांचे लाडकं नेतृत्व रामभाऊ जोसरकर, व्यासपीठावरती सर्व सन्मान्य आणि उपस्थित सर्व बांधवांनो, भगिनींनो, मी आपला जास्त वेळ या ठिकाणी घेणार नाही. सर्वांना पुढे कार्यक्रमाला जायचं आहे, परंतु आज रामभाऊ यांनी विरोध जिल्हा परिषदेच्या मतदारसंघामध्ये 12,45,50,000 रुपयाचा निधी विविध कामं या ठिकाणी खेचून आणला आणि खऱ्या अर्थाने निवडून आल्याच्या नंतर या विभागाला न्याय देण्याचा पूर्णपणे प्रयत्न त्या ठिकाणी रामभाऊने केला. मी या ठिकाणी मनापासून रामभाऊला धन्यवाद देतो आणि त्यांचा अभिनंदन करतो. साहेब, विदर्भ आणि मराठवाडा याची ओळख करून देण्याची आपल्याला आवश्यकता नाही. मागच्या 10 दिवसापूर्वी हातोडा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर मागण्या विदर्भ आणि मराठवाडा म्हणजे हदगाव, हिमायतनगर, उमरखेड याला जोडण्याच्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी कार्यकर्त्यांना आपल्याशी चर्चा केली. उपस्थित बांधवांनो आणि भगिनींनो, आपल्या माहितीसाठी सांगतो की या राज्यामध्ये जवळजवळ चव्हाण साहेबांच्या माध्यमातून 40 ते 45 हजार कोटीचे रस्ते विकास कामं आज या ठिकाणी आपल्याला पाहिजे. काही कामं पूर्णत्वाकडे गेली, काही कामं आज हजारो कोटीचे या राज्यामध्ये प्रगतीपथावर पाहायला मिळतात. हजारो कोटीला सन्मान्य अशोकराव चव्हाण साहेबांनी मंजुरात दिली, निधी वगैरे केला. परंतु जेवढी आपल्याला परिस्थिती मिळायला पाहिजे, या पद्धतीने परिस्थिती मिळाला पाहिजे, त्या पद्धतीने आपल्याला परिस्थिती आपण मिळणार, कारण आपण त्या परिस्थितीच्या भूमिकेला
आज अशा पद्धतीचे रस्त्याचं काम सुद्धा पूर्ण झालं नाही. पूर्ण सिमेंट कॉन्क्रीटला पूर्ण थांबवलं. बऱ्याचशा ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले. याच्यामध्ये सुद्धा लक्ष घालणं आपल्या ठिकाणी करायचं. मी आपला वेळ घेतले. करोडीचा हा रस्ता होता आपला आणि हातगावमध्ये मागणी केली. 40 करोडी मीटरगाव उमरखेडला जोडणारा हा रस्ता या भागातल्या लोकांची मागणी आहे. त्या भागातल्या लोकांची मागणी आहे. आपण त्याची आज या ठिकाणी घोषणा करावी ही मी आपल्या या ठिकाणी विनंती करतो. साहेब, म्हणूनचा एक प्रस्ताव म्हणून आणि वेगवेगळ्या त्या भागातल्या आणि याही भागातल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांची त्यांची वेगवेगळे पूर्ण झाला पाहिजे ही मागणी बऱ्याच दिवसापासून त्या ठिकाणी रंगत पडली. आपण पालकमंत्री या राज्याचा आपण कारभार केला आणि या सर्व गोष्टींचा आपल्याला अभ्यास असता करण्यामुळे समाजिक खात्याचे जे काही पाठवणारी बघायची मंत्री महोदय आहेत त्यांना आपण त्याच्यासाठी आम्हाला आज साखरापटला बंधन आहे. साखरा बाबरी दिवसापासून 1995 मध्ये मी आमदार झालो. या भागामध्ये सुद्धा मला उत्तर मिळेल. त्यानंतरच्या काळामध्ये वकील साहेबांनी मी आमदार झालो. आम्ही वारंवार सभागृहामध्ये मागणी करीत होतो. परंतु आम्हाला आज त्या ठिकाणी यश आलेलं आहे. साखराच्या बाबरीला बंधारा झाला पाहिजे आणि या भागाच्या सर्व शेतकऱ्यांना मोठ्या संख्येने शेतकऱ्याला अशी काही बरेचसे काम आहेत. ही कामाला प्रामुख्याने आपण तसं उमरखेड आणि हातवाऱ्याची वेगळी नाव जोडली. दरवर्षी आम्ही बघतो लग्न होतात. बऱ्याचशा मुलींकडे बऱ्याचशा मुलींकडे इकडं ते नातं एवढं लसून आहे. हातगाव आणि उमरखेड हे नातं एवढं अतिशय आहे. ते अतिशय समज शिवाजाच्या ठिकाणी जोडले. म्हणून हे जे वेगवेगळ्या नदीवर ग्रॅज्युएशनला आपण या ठिकाणी चालना द्यावी. त्याला पैसे निधी उपलब्ध करून द्यावा ही या विनंती करतो. आणि उमरखेड आणि महागाव या परिसरामध्ये रस्त्याचे प्रश्न खूप काही मोठ्या प्रमाणात पडलेले. मागच्या सरकारच्या काळामध्ये आपण बघितलेले बऱ्याच ठिकाणी बोर्ड लावलेले. बऱ्याच ठिकाणी मुख्यमंत्री सडक योजनेचे बोर्ड लागलेले. परंतु अद्याप त्या ठिकाणी एक बोर्ड सुद्धा त्या ठिकाणी टाकण्यात आलं नाही. एक कागदोपत्री फक्त मंजुरात केलं नाही. हेच काम त्या ठिकाणी शासनाच्या नावाला पाहायला मिळालं. म्हणून मला पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांच्या माध्यमातून चव्हाण साहेबांना विनंती करतो की उमरखेड आणि हातगाव मराठवाडा आणि इतर त्याला जोडणारी ठिकाणी बराच ठिकाणी वेलगंगा आणि हे ठिकाणी रस्ते त्याबरोबर करून द्यावा ही या ठिकाणी आपल्याला विनंती करतो. आपण येतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. या ठिकाणी माननीय सुभाषरावजी वाटकर ज्यांची नावं वाचतो त्यांचा प्रवेश झाला असा गृहीत धरावे. त्या ठिकाणी डॉक्टर संजय माने सातारी पंचायत समिती सदस्य, संतोषराव हुंडारे शिवसेना संपर्क
त्याच्यासाठी थोडासा बदल कार्यक्रमात करून अध्यक्ष मनोगत अगोदर घेऊन आदरणीय साहेबांचं भाषण हे शेवटी समारोपीय भाषण होईल. माननीय आमदार डॉक्टर प्रसादभाई मिरसा यांना विनंती करतोय की आपण अध्यक्षीय विचार या ठिकाणी प्रकट करा. आज के इस लोकार्पण भूमि पूजन कार्यक्रम के उद्घाटक हम सब के नेता माजी मुख्यमंत्री आदरणीय अशोक चव्हाण जी, माजी खासदार आदरणीय सुभाष वानखेड़े जी, आमदार प्रदेश कांग्रेस कमेटी के उपाध्यक्ष आदरणीय अमर राजूरकर जी, माजी आमदार विजयराव खड़से जी, प्रदेश कांग्रेस कमेटी के महासचिव तातूभाऊ देशमुख, और जिनके प्रयत्नों से आज हम सब आपके सामने आ पाए, ऐसे रामभाऊ देवसरकर, वंदनाताई, नंदकिशोर अग्रवाल जी, जितेंद्र मुगे जी, जावेद अंसारी, रमेश चौहान जी, दत्तराव शिंदे जी, शिवाजी स्वामीकर और सभी दोस्तों और मेरे साथी, आज आदरणीय अशोक चव्हाण जी के नाम पर एक दिन में अगर इतने सारे लोग जमा हो सकते हैं तो वो विभाग में कांग्रेस कभी कमजोर हो ही नहीं सकती. आपको एक के साथ ऐसा नेतृत्व 14 तारीख को अशोक चव्हाण जी का फोन आया मुझे रामदास हमने विनती की थी आपको आना है. एक मिनट में अशोक चव्हाण जी ने अपनी सहमति दिखाई और आपके बीच में मिलने के लिए होता. दोस्तों, अभी तातूभाऊ ने बिल्कुल सही कहा. नांदेड़ जिला बाजू में होने का क्या फायदा होता है इसका अनुभव सबसे ज्यादा मुझे, चाहे वो विकास के माध्यम से हो या फिर राजकीय दृष्टि से हो. मैं उदाहरण देना चाहता हूं. अशोक चव्हाण साहब का नेतृत्व ऐसा है कि उनको अपने बारे में कुछ बोलने की आवश्यकता नहीं है. उसका छोटा सा उदाहरण मैं देता हूं. जब हम जिले के सारे नेता जिलाध्यक्ष पद में बदलने की बात चल रही थी तो मैं विजयराव खड़से साहब और सभी नेता किसी और के लिए प्रयत्न कर रहे थे. उस वक्त अशोक चव्हाण साहब के पास मैं दिल्ली गया कुछ और काम से, तो मैंने बताया सर इनको जिलाध्यक्ष करना चाहिए, ऐसा करना चाहिए. तो अशोक चव्हाण साहब ने जब कुछ नहीं बोला, मुझे बोला अच्छा तुमको ही बना दे तो कैसा. ऐसा नेतृत्व है, हम तुमको अपने काम के बारे में बोलने की आवश्यकता है. और मुझे बड़ा गर्व होता है, खुशी होती है मेरे जैसे एक सामान्य कुटुंब से आया हुआ एक मुस्लिम युवक को जिला अध्यक्ष और विधान परिषद सदस्य बनाने में सबसे बहुमूल्य किसने रोल अदा किया है तो अशोक चव्हाण. ऐसा नेतृत्व जब हमारे साथ में है किसी से क्या डरने की आवश्यकता है. और आपको और एक बात बताना चाहता हूं, बजट में भी सबसे ज्यादा अगर हमको फंड देने का काम किया देवपाल जिले के लिए तो अशोक चव्हाण साहब. तातूभाऊ आप मुसद में इतना फंड किया, नांदेड़ में तो उमरखेड़ पहले आता है. आप चिंता मत करो, अगला नंबर आपके एरिया में आने वाला है. दोस्तों, वक्त की बहुत कमी है, लेकिन आने वाले चुनाव में अभी अशोक चव्हाण जी के यहाँ आने का उद्देश्य क्या है सबसे बड़ा. उमरखेड़ हमेशा बढ़ रहा है कांग्रेस का, चाहे वो विधानसभा हो, नगर परिषद हो, जिला परिषद हो, मेंबर ऑफ पार्लियामेंट. लेकिन पिछले कुछ सालों से हम सिर्फ बिछड़ते जा रहे हैं. उमरखेड़ ने वानखेड़े साहब ने सही कहा, उमरखेड़ ने भौगोलिक दृष्टि से विदर्भ और मराठवाड़ा को जोड़ने का काम किया, राजकीय दृष्टि से भी जोड़ने का काम किया क्योंकि हिंगोली विधानसभा में आता है. तो यहाँ से हम सब लोगों ने संकल्प लेना चाहिए, अशोक चव्हाण साहब को वादा करना चाहिए आने वाले नगर परिषद में एक तरफी कांग्रेस का झंडा यहाँ पे लहराना चाहिए. ऐसा मैं आपसे वक्त की कमी है, काफी देर से अशोक चव्हाण जी को आगे भी जाना है. आपके तरफ से मैं विश्वास दिलाता हूँ कि आने वाले चाहे जिला परिषद के चुनाव हो, पंचायत समिति के चुनाव हो, पूरी ताकत से इसमें करेंगे. राम देवसर एक युवक बहुत अच्छा काम कर रहा है, बिल्कुल सही कहा. राम देवसर के साथ पाठ पुरावा करने वाला देखा ही नहीं मैं. मेरे बॉम्बे पहुंचने से पहले वो आज इसके पास जाना है, उसके पास जाना है, इसलिए काम यहाँ पे
संजयराव खड़से साहब जैसा नेतृत्व में, तातू देशमुख है और सभी वानखेड़े साहब जैसा एक माजी खासदार जिन्होंने आपके इस मतदारसंघ की आवाज दिल्ली तक है ऐसा नेतृत्व, तो ये नेतृत्व को मजबूत करने के लिए आदरणीय अशोक चौहान जी के माध्यम से हम प्रयत्न कर रहे हैं। मैं ज्यादा वक्त नहीं लूंगा, बहुत लोगों ने प्रवेश किया, उनका सबका जिलाध्यक्ष होने के नाते मैं कांग्रेस के परिवार में स्वागत करता हूँ। किसी शायर का एक शेर याद आया मुझे, उन लोगों के लिए जिन्होंने प्रवेश किया है, वो शायर ने ऐसा कहा, उदासी चले जाएगी, आवाज में खमक आ जाएगी, उदासी चले जाएगी, आवाज में खमक आ जाएगी, अब आप कांग्रेस में आ गए, चेहरे पे चमक आ जाएगी। बस इतना ही कहता हूँ। आदरणीय अशोक चौहान साहब को मैं विश्वास दिलाता हूँ कि आने वाले चुनाव में आपके नेतृत्व में, नाना पटोले जी के नेतृत्व में ये जिला फिर से कांग्रेस में होगा। बस इतना ही कहता हूँ, अपनी बात खत्म करता हूँ। जय हिंद, जय भारत। धन्यवाद. प्रसादभाई विदा यांनी आपले विचार प्रकट केले. आदरणीय साहेबांच्या कार्याचं भरभरून कौतुक करून अनेक सामान्यांना असामान्य बनवण्यासाठी साहेबांनी किती शक्ती दिली या ठिकाणी सांगितलं. मराठवाड्यात त्यांनी महाराष्ट्रातील अनेक तरुणांना साहेबांनी संधी दिली. झोपलं होतं त्यांना जागं केलं, जागं होतं त्यांना उभं केलं, उभं होतं त्यांना चालण्यासाठी शक्ती दिली, ते चालत होते त्यांना पळण्यासाठी बळ दिलं आणि ते पळत होते त्यांना आकाशात झेप घेण्यासाठी पंख दिले. त्या दरम्यान साहेब सर सत्कार होता. सर संतोष. उमरखेडमध्ये होणाऱ्या या कार्यक्रमामध्ये जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आमदार जिल्हा माजी खासदार आणि आमचे सहकारी सन्माननीय सुभाषराव वानखेडे, आमदार अमरनाथ मालुसकर, माजी आमदार या भागातले आमचे सहकारी विजयराव खडसे, कातूभाऊ देशमुख, जितेंद्र मोघे, रमेश चव्हाण, श्रीमती वनमालाताई राठोड, किशोर गवरे, अनिल बाबरीकर, प्रमोद इंगोले, दत्ता शिंदे, मंदकिशोर अग्रवाल, शिवाजीराव देशमुख, बाळासाहेब चंद्रे आणि ज्यांच्यामुळे आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी होत आहे. यवतमाळ जिल्हा परिषदचे अर्थ व बांधकाम सभापती राम देवसरकर आज या कार्यक्रमाला अचानक मोठ्या प्रमाणावर आलेले सर्व उमरखेड आणि परिसरातील सर्व मंडळी, पत्रकार बंधू भगिनी आणि सहकारी मित्रांनो, खरं म्हणजे आजचा कुठलाही कार्यक्रम नियोजित नव्हता. रामदेव सर मला म्हणाले की आपल्याला अँब्युलन्सचं लोकार्पण करायचं आहे. स्वर्गीय वकील साहेब देवसरकर साहेबांच्या स्मृतिप्रित्यर्थ या ठिकाणी आपल्याला अँब्युलन्स लोकार्पण करायचं आहे आणि त्याचबरोबर 12.5 कोटी रुपयाच्या कामाचा शुभारंभ करायचा आहे. छोटासा कार्यक्रम आहे, उमरखेडचा छोटासा कार्यक्रम असा असतो मला माहित नव्हता. त्यामुळे मी थोडं आवडतं घेतलं. आवडतं यासाठी घेतलं मला एवढ्या गर्दीमध्ये येण्याची थोडी चिंता वाटते आहे, परंतु थोडक्यामध्ये हा कार्यक्रम उठून या ठिकाणी जाण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे. प्रथम मी देवसरकरांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. खूप चांगलं काम या तालुक्यामध्ये ते करतायत. जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती या नात्याने त्यांनी या भागामध्ये शासनाच्या मदतीशिवाय जिल्हा परिषदेच्या फंडातून जवळपास 12.5 कोटी रुपयाची अनेक महत्वाची कामं त्या ठिकाणी मार्गी लावली.
आता जिल्हा परिषदेकडून पैसे मिळवणं हे सोपं काम नाही, परंतु अशा एक परिस्थितीमध्ये चिकाटी मेहनत पालकमंत्र्यांच्या मागे जिल्हा काँग्रेसच्या मागे लागून आपल्या महाविकास आघाडीच्या सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी अतिशय चांगलं काम या ठिकाणी करत आहे. आणि म्हणून मला एवढंच सांगायचं आहे, पण तात्याराव देशमुख असतील, देवसरकर असतील, आमचे आमदार माजी आमदार खडसे जे असतील, आपण निश्चितपणे काम करत राहा. मला पूर्ण मदत करायची माझी जाहीर तयारी आहे हे मला या ठिकाणी मुद्दाम सांगितलं पाहिजे. उमरखेड हे विदर्भाचं प्रवेशद्वार आहे आणि नांदेडचं तुम्ही तिकडून जाणार तर मराठवाड्याचं प्रवेशद्वार. त्यामुळे तुमचं लक्ष नांदेडकडे याची मला जाणीव आहे. नांदेडला काय चाललंय आणि उमरखेडला काय मिळतंय अशा विवंचनेमधली उमरखेडची सर्व मंडळी आहे. उमरखेडचा मागचा सर्व गौरवशाली इतिहास मगाशी उल्लेख झाला, हैदराबाद मुक्ती संग्रामाचा उल्लेख झाला आणि या मुक्ती संग्रामामध्ये उमरखेड, आपला हदगाव, बारड, नांदेड या भागाच्या सर्व लोकांचं जे महत्वपूर्ण योगदान राहिलं ते आजही महाराष्ट्र विसरू शकणार नाही. आजही मराठवाड्याच्या एकंदरीत त्या सगळ्या आंदोलनामध्ये जी काही मंडळी आपली सहभागी झाली होती, निजामाच्या तावडीतून आपला मराठवाडा हा विनाअट आपण बाहेर काढून तिथून महाराष्ट्रात विलीन केला. पण हे करत असताना किती आपल्याला मेहनत घ्यावी लागली, किती आंदोलनं करावी लागली. भूमिगत काम स्वातंत्र्य सैनिकांनी कशा पद्धतीने गरिबी काव्याने त्यावेळेस सगळा काळ त्यांनी पाहिला. हा इतिहास आजही सुवर्ण अक्षर दिला गेलेला आहे. अशा प्रकारचा मराठवाडा विदर्भाच्या या भागाच्या लोकांची सगळी पार्श्वभूमी आहे आणि त्यामुळे उमरखेडला आपल्याला काही वेगळं सांगण्याची गरज नाही आहे. शंकरराव चव्हाण साहेबांचा या भागाशी जवळीक ठिकाणी राहिलेला हा सर्व भाग आहे आणि म्हणून या भागामध्ये नांदेडमध्ये काम करत असताना त्याचा चांगल्यापैकी हिस्सा उमरखेडला मी दिल्याशिवाय राहणार नाही. आणि मला काय भाव आहे, पण काही घोषणा करण्याकरता या ठिकाणी आलेलो नाही आहे, परंतु या भागातल्या लोकांची जी अपेक्षा आहे ती समजू शकतो. या भागातले रस्त्याचे प्रश्न असतील, अपर बेतनगीच्या कॅनलचे प्रश्न असतील, आपण अनेक गोष्टींचा उल्लेख सुभाषराव वानखेडे साहेबांनी मला आपल्या भाषणामध्ये या ठिकाणी केलेला आणि म्हणून मला आठवतो तो कालावधी की ज्यावेळेस आमदार देवसरकर साहेब या भागाचे प्रतिनिधित्व घेते आणि त्यांची चिकाटी युपीपीच्या पाण्यासंदर्भामध्ये पाणी सोडण्याच्या बाबतीमध्ये असो, कॅनलच्या बाबतीमध्ये असो, देवसरकर साहेब अगदी शेवटपर्यंत या भागाच्या सर्वांगीण विकासाकरता नेहमी झटत राहिलेले आहे. आणि एवढ्या वयात सुद्धा ऐकायलाही कमी शेवटी कमी येत होतं, परंतु माझ्याकडे यायचे, भेटायचे, मुख्यमंत्र्यांना भेटायचे, मला भेटायचे आणि आपल्या सगळ्या भागाच्या कामासंदर्भामध्ये खूप तळमळीने त्याची भावना मी अनुभवलेली आहे आणि मी पाहिलेला आहे. आणि त्यामुळे त्यांचा आज मुलगा राम देवसरकर अतिशय चांगल्या पद्धतीने या भागात चिकाटीने, मेहनतीने या भागामध्ये काँग्रेस आणि महाविकास आघाडीला एकत्रित बळ देण्याचं काम ही सर्व मंडळी या ठिकाणी एक दिलाने करत आहे याची मला जाणीव आहे. मार्केट कमिटीच्या माध्यमातून सुद्धा मला अभिमान आहे की मार्केट कमिटीकडे सुद्धा चांगलं काम आपल्याकडे एकीकडे सर्व आणि एकीकडे आपली होतं. अशाही परिस्थितीमध्ये मार्केट कमिटीमध्ये चांगलं काम आपली सर्व मंडळी करते आहे आणि मार्केट कमिटीचं अस्तित्व टिकवणं हा देशात पाहतो आपण. सगळीकडे शेतकऱ्यांच्या विरोधामध्ये देशामध्ये कायदे केले जात आहे. म्हणजे ज्या कायद्यामुळे शेतकरी देशोधडी जाणार आहे, शेतकऱ्याच्या मालाला भाव मिळत की नाही, सुरक्षा मिळत की नाही आणि उद्या काही घडलं तर त्याचे पैसे कुठून आणायचे अशा प्रकारच्या विवंचनेमध्ये आज शेतकरी आहे. आणि म्हणून गेल्या 7 ते 7 महिन्यापासून दिल्लीमध्ये उत्तर भारतातल्या सर्व शेतकरी एकत्र आपण
आठवणीवरून किती हजारोच्या संख्येने सर्व शेतकरी एकत्र झालेले आहेत आणि शेतकरी कायद्याच्या विरोधामध्ये केंद्र सरकारच्या एकंदरीत चुकीच्या धोरणाच्या विरोधामध्ये आंदोलन सुरू आहे. दुर्दैव हे म्हणावं लागत आहे की कशा पद्धतीने आपल्या शेतकऱ्यांची हेळसांड होत आहे. आपल्या शेतकऱ्यांना पाहायला तयार नाही आणि महाराष्ट्राने निर्णय घेतला आहे की महाराष्ट्राचा कायदा वेगळा असला. महाराष्ट्रासाठी आपल्याला वेगळा निर्णय घेण्याची आमची भूमिका आहे की महाराष्ट्राचा शेतकरी सुरक्षित राहायला पाहिजे. महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना डुबाडू नये आणि महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना हित जोपासण्याचं काम मार्केट कमिटीच्या माध्यमातून झालं पाहिजे आणि इतरही शासनाच्या सुरक्षेच्या माध्यमातून आपला शेतकरी सुरक्षित राहायला पाहिजे. ही भूमिका राज्यातील आमच्या सरकारची महाविकास आघाडी सरकारची आहे. मित्रांनो, या सरकारला आता जवळपास 2 वर्ष पूर्ण होतील डिसेंबरमध्ये. कोविडमुळे हा प्रश्न निर्माण झाले. आपल्या सर्वांना विनंती करून पाहतोय गेल्या 1.5 वर्षामध्ये खूप नुकसान झालं. अनेक लोक मृत्युमुखी पडली आणि आपल्या राज्याचं उत्पन्न कमी झालं. शेतकरी, व्यापारी, गरीब माणसं, नोकरदार या सगळ्यांच्या आर्थिक परिस्थितीवर फार मोठा फटका बसला. 2 वर्षामध्ये तरी सुद्धा महाराष्ट्राने प्रयत्न आंदोलन करून कोविड नियंत्रणामध्ये आणण्याकरता प्रयत्न आंदोलन केले. त्यामुळे मी आमचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आपले नाना पटोले आणि महाविकास आघाडीचे आमचे नेते या ठिकाणी बाळासाहेब थोरात या सगळ्यांचे आभार माने. आमच्या सर्वांच्या संयुक्त प्रयत्नातून महाराष्ट्रामध्ये कोविड अतिशय कमी करण्यामध्ये आपण आतापर्यंत यशस्वी झालेलो आहोत. तुम्हाला विनंती करायची मित्र, हलगर्जीपणा अजूनही आपल्याला आपण काळजी घेतली पाहिजे. असा हलगर्जीपणा जर केला अजूनही भीती मात्र काही संपलेली नाही. अजूनही या सगळ्या गोष्टीला आपल्याला खूप दक्षता घ्यावी लागणार आहे. तर आपण यातून सुटून बाहेर पडू. देशामध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर आपण पाहतोय आणि इतर राज्यात पाहतोय की संख्या अद्यापही घटलेली नाही. महाराष्ट्र सुदैवाने आपला मराठवाडा विदर्भात कमी झालाय. बाकी भागामध्ये सुद्धा अजूनही भीती कायम आहे. त्यामुळे दक्षता आपण घ्या अशी माझी आग्रहाची विनंती मात्र आपल्या सर्वांना मी या ठिकाणी मुद्दामी या ठिकाणी करणार आहे. एकीकडे कोविडचं संकट आणि दुसरीकडे पाऊस पडला. त्या पावसापासून नुकसान भयंकर झालं आणि म्हणून मला एवढं सांगायचंय, पंतप्रधान पीक विमा योजना लोकांना पैसे वेळेवर मिळत नाही. कसली योजना आहे? पीक विमा नावं त्याचं पंतप्रधान पीक विमा योजना आहे, परंतु त्याला मात्र वेळेवर कुठलाही पैसा शेतकऱ्याला मिळत नाहीये. वस्तुस्थिती आहे. देशामध्ये जवळपास 5 राज्यांनी सांगितलं आम्हाला योजना नकोच. या 5 राज्यामध्ये गुजरात राज्य आहे, हे स्वतः पंतप्रधानांचं राज्य आहे की ज्याने पीक विमा नको म्हणून सांगितलेलं आहे. विचार करा, ही योजना धनदांडक्यांसाठी सोयीची आहे, पीक विमा कंपन्यांसाठी सोयीची आहे का शेतकऱ्यांचं हित पाहणारी आहे? असा खरा प्रश्न आपल्या सर्वांच्या मनामध्ये निर्माण होणे स्वाभाविक आहे. आणि त्यामुळे मला एवढंच सांगायचं आहे, झालेल्या पिकाचं नुकसान याला कशी मदत करायची आहे या सगळ्या गोष्टी मंत्रिमंडळासमोर येतात. पंचनामे सुरू आहेत, माहिती येते आणि त्या अनुषंगाने जास्तीत जास्त मदत करण्याची भूमिका ही माझी राहणार आहे. आणि त्यामध्ये उमरखेडला सुद्धा या ठिकाणी निश्चित लक्ष राहील. मी चिंता करायची गरज नाही मला सांगितलं पाहिजे. या ठिकाणी मगाशी वानखेडे साहेबांनी बऱ्याचशा कामांचा उल्लेख केला. वानखेडे आणि भीतीच वाटते काय काय बातमी सांगता येत नाही, भरपूर आणतात. त्यामुळे त्यांनी बऱ्याचशा रस्त्याची मागणी केली, बरेचसे विषय सांगितले, खडसेंनी उल्लेख केला. मला एवढंच सांगायचं की आता बैठक घेतो, मला सांगा काय करायचंय. पण मला एवढं सांगायचंय की उमेदखेड मतदारसंघामध्ये मी माझ्याकडून आश्वासन या ठिकाणी जास्त काही भरोसा घेणार नाही, पण किमान कमीत कमी 50 कोटी रुपये तरी उमरखेड मतदारसंघाच्या अतिशय अडचणीमध्ये असलेल्या भागासाठी आपण नक्की देऊ. यादी मला द्या, मी बघतो काय केलं. किमान तुम्हाला म्हणतो नाही, कमीत कमी म्हणतो. त्यामुळे तुमच्या या विधानसभा मतदारसंघामध्ये उमरखेडच्या नेमकीची अडचण कामं आहेत, तातडीची कामं आहेत, सागरी बांधकाम विभागाच्या माध्यमातून करायची आहे. ती कामं मला सांग. ग्रामविकासाचा विषय वेगळा आहे. माझ्या अत्यालिखित असलेली जी आहे ती साधारण 50 कोटी रुपयाची कामं तरी
जी तातडीची अर्जंट आहे ती आपण बसवण्याचा मी प्रयत्न करेन. त्यासाठी पण सर्वांची एक बैठक मी घेतो. त्याचा मला सुद्धा अर्ज भरपूर आलेले आहेत त्या ठिकाणी. त्या अर्जामध्ये पाहू आपण आणि त्यातून मग ते कामं कसे मार्गी लावता येईल याकरता माझ्याकडून संपूर्ण मदत नाही एवढं मला या निमित्ताने सांगायचं आहे. अप्पर केरनेच्या कॅनलचं आपण लाईनचं विषय करणे महत्वाचं आहे. पाणी शेवटपर्यंत पोहोचलं पाहिजे. UPBला कॅनल बऱ्याच वर्ष दुरुस्ती नाही, पैसे मिळत नाही, मागच्या सरकारने काहीच केलं नाही आणि त्यामुळे UPBच्या कॅनलचं लाईनिंग किंवा दुरुस्तीचं जे काम आहे ते काम केल्याशिवाय आपल्याला पाणी उपलब्ध होणार. या 80% लोक घर भरलं आहे. मला काही त्या निर्णय आठवड्यात घेतले नाही. माझ्या माहितीप्रमाणे लोक 80%च्या वर 100% झालं. जवळपास 100%च्या आसपास घर भरल्याची माहिती आहे. पाण्याची कमतरता नाही, पाण्याची वितरण व्यवस्थेकडे लक्ष द्यायची गरज आहे अशी निश्चित मला लक्ष द्यायची गरज आहे याची मला खात्री आहे. म्हणून याही कामाकरता वेगळ्याने आपल्याला काय करता येईल याकरता आपण जलसंपदा मंत्र्याला भेटू या ठिकाणी सांगणार आहोत. मित्र, मी मगाशी राम देवसरकर यांचा अहवाल पाहतो. अतिशय चांगला अहवाल. गेल्या 2017 पासून 1917 2017 पासून 2021 या 4 वर्षामध्ये केलेली कामं ही त्यांनी या ठिकाणी नमूद केली. 4-5 वर्षामध्ये असे चांगलं काम, सगळ्या कामाचा हिशोब हा देवसरकरांनी या ठिकाणी वाचनीय आहे आणि फोटोसहित आहे. फोटो मारलेला नाही. जे काम केलंय ते या ठिकाणी त्यांनी फोटोमध्ये दाखवलेलं आहे की या भागामध्ये कशा पद्धतीने चांगलं काम केलंय. मला वाटते की या सगळ्या कामाला सांगण्याची गरज नाहीये की देणारी पावती लोकच या ठिकाणी आहेत ज्यांनी या ठिकाणी तुमच्या चांगल्या कामाची पावती या ठिकाणी तुम्हाला दिलेली आहे. चांगलं काम करताना मला खात्री आहे आपल्या सर्वांच्या विधानसभेवर बसलेल्या माझ्या सर्व बंधू भगिनींच्या संयुक्त प्रयत्नातून आपल्याला या भागातलं वातावरण नक्कीच आपल्याला चांगलं करता येईल. नगरपालिकेमध्ये सुद्धा निश्चितच मला लक्ष घालायला तयार आहे आणि या नगरपालिकेला सुद्धा अधिकाधिक कशी मदत करता येईल हाही आपला प्रयत्न आहे एवढं मला सांगितलं. कारण चांगलं काम झालं पाहिजे. या भागातल्या लोकांचा विकासात्मक दृष्टिकोन आहे. आमच्या अग्रवालजी या ठिकाणी काय अग्रवालजी आणि त्याचे सर्व सहकारी चांगलं काम या भागामध्ये खूप दिवसापासून करता येईल याची मला जाणीव आहे. म्हणून याही भागामध्ये नगरपालिकेला सुद्धा आपल्याला कशा पद्धतीने मदत करता येईल मला सांगण्याचं लक्ष याच्यामध्ये जरूर घालेल. एवढं मला या निमित्ताने सांगायचं की तो आधी वेळ मी घेत नाही. उद्या झेंडावंदन आहे, मला नांदेडलाही जायचं आहे त्यामुळे मी अधिक वेळ घेत नाही. परंतु आपल्या सर्वांना धन्यवाद देतो मनापासून. उद्याच्या मुक्ती संग्राम दिनाच्या निमित्ताने आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. आपल्या स्वातंत्र्य सैनिकांना त्यांनी योगदान दिलंय अभिवादन या ठिकाणी करतो आणि आपल्या सर्वांना शुभेच्छा देऊन रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. संतोष कडू जे स्वर्गीय